शुभमजी पाध्ये यांच्या विनंतीस मान देऊन ते आवर्जून उपस्थित होतात या स्पर्धेच्या माध्यमातून. अयुब शेखला आपण पाहतायत कासरवडवलीचा वंडर बॉय बायकर मॅन आणि संपूर्ण टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली गेले. ताई पॅकर्स या टीम कडून सुद्धा खेळत असताना ओंकार देसाई, केतन मात्रे ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सफाळे विभागामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. एक अतिशय चांगल्या दर्जेदार स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं असावं याचं हे सातत्य आपण पाहतायत. चला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ करायचं आहे. 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बॉल पडण्याच्या अगोदर उपस्थित असेल याची नोंद घ्या. चला, फिल्डिंग सजून घ्यायचे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. प्रोलिंग स्पोर्ट्स या लाईव्ह वाहिनीवर आपण पाहतायत. अतिशय सुंदर थेट प्रक्षेपण आणि जे श्रोते जोडलेत त्या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. अगदी श्रोते वाट पाहतायत की कधी सामन्याला सुरुवात होईल, जे ऑनलाईन मॅच आनंद घेत आहेत. चला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. लवकरात लवकर. आता मात्र शुभमजी पाध्ये यांचं जरूर आपण पाहू शकाल की आता षटकं किती खेळवायचे येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या वेळेमध्ये. चला, लवकरात लवकर दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. लगेच फिल्डिंग सजून घ्या. ताई पॅकर्स टीम विघ्नेश साखरतोडे बऱ्याच वेळेनंतर आज पाहायला मिळतोय. चिमाजी अप्पा मैदानात जरूर त्याचं आगमन पाहायला मिळालं. एबी ट्रॉफी कोण विसरेल. आणि हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणे अनिवार्य आहे. सध्या तरी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि हळूहळू मंद मंद पावलांनी खेळपट्टीवर जात असताना दोन बॅटर केतन मात्रे ऑन स्क्रीन आल्या आल्या मात्र पावसाचं आगमन, रिमझिम पावसाला सुरुवात. आणि आता खरी मजा मात्र या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक स्टँड्स खचाखच भरलेले आहेत. हिरवळ मैदान, निसर्ग, स्पर्धा आणि गावाची ओळख म्हणजेच SP बॉईज ट्रॉफी 2025 ची ही ओळख आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होईल. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑलरेडी सेट झालेत. फिरोज शेख गोलंदाजी मार्कवर येईल का? आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी IPLचा गोड आवाज कुणालजी दाते सर, कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून 5वं वर्ष तुम्ही ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात आणि अतिशय दमदार आयोजन. आपण काय म्हणतील, रिमझिम पावसाला सुद्धा सुरुवात झाली आणि संपूर्ण प्रेक्षक पाहून कसा आनंद व्यक्त करतायत? हो, भरपूर प्रेक्षक आज देखील जोडले गेलेले आहेत या SP बॉईज आयोजित ट्रॉफीमध्ये. आणि त्यातल्या त्यात आता हळूहळू पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसाने थोडासा वेगही पकडलाय, जोरही पकडलाय. तर आता खऱ्या अर्थाने पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक चिमुकले प्रेक्षक आता थोडीशी जिथे छत्री मिळेल, जिथे जागा मिळेल तिथे त्या आडोशाला जाऊन या सामन्याचा आनंद घेतील. केतन मात्रे सारखा खेळाडू नुकताच ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. त्याची बॅटिंग त्यांना पाहिजे. ताई पॅकर्स देखील चांगला परफॉर्मन्स करते. आणि आता सेल्फी बाजूला राहू दे, लगेच मॅच सुरू करायची, कारण जास्त उशीर झालाय. अजून आम्हाला 6 मॅच कव्हर करायचे, त्याच्यामुळे सहकार्य करा. आणि मैदानामध्ये देखील कोणत्याच प्रेक्षकांनी जाऊ नये, कारण इथून पुढे 6 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. 4 ओव्हरची मॅच असेल. दुसऱ्या टीम मध्ये ओंकार देसाई सारखा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळणारच आहे. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगताचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि सध्या ताई पॅकर्स या टीम मध्ये तो इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड इनिंगचा खेळ ज्यावेळेला तुमच्या समोर रंगेल. 2 सलामीवीर मैदानामध्ये ओमी केनी आणि त्याच्या बरोबरीने सध्या केतन मात्रे पाहायला मिळतोय. तर पहिलं षटक आणि सगळ्यात महत्वाची आणि मोलाची जबाबदारी असेल पहिलं षटक म्हटल्यानंतर. फिरोज गोरेगाव एक्सप्रेस
आणि मोठे चेहरे आहेत पंकज पाटील पालन देखील इन ॲक्शन आहे ताई पॅकर्स मध्ये. श्रेयश कदम हा देखील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल हेलिकॉप्टर बॉय बँड्रा. आणि आता पहिल्या षटकाला सुरुवात होईल. 4 ओव्हरचा हा सामना खेळवला जाईल. आणि श्रेयश कदम देखील आता इन ॲक्शन जो सध्या तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजेच अनेक तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेट जगतातले तुमच्या भेटीला आलेत या वेडीच्या क्रीडांगणावर, जिथे SP बॉईज ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय शुभम पांदे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये थोडासा थांबलाय. डेड बॉलचा इशारा येईल. 4 षटकांचा हा सामना असणार आहे. आणि रिमझिम पाऊस पडतोय. काय टेलिकास्ट केलं जाते प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जेदार टेलिकास्ट तुम्ही अनुभवताय. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना बरोबर खेचून उडवलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्याने खातं उघडलंय ओमी केनीच्या बॅटमधून. पहिला सिक्सर. दर्जेदार फटका ज्या खेळाडूची मात्र प्रतीक्षा प्रत्येक जण करत होता आणि नावाप्रमाणे खेळ सुद्धा त्याचा बहरला जातो. प्रत्येक विभागामध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. खूप चांगला फटका, हुक केलं, षटकार आला. चांगलं टायमिंग. दुसरा बॉल देखील अक्षरशः लपेटलाय मी म्हणेन. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ऑन साइडला. दे धक्का, घे छक्का, बॉल सीमा पार. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. कडक शॉट. फिरोज शेखच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं, परंतु ओमी केनीने या वेळेला काय फटका खेळलाय. जबरदस्त बॅकलिपचा वापर केला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना सरळ चेंडूला फेकून दिलं. लगातार हा दुसरा षटकार. इथून हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पाठीमागे चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धाव पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. विनायक भोईर यांना आपण फ्रेम मध्ये पाहत आहेत. नुकतीच आताच जी स्पर्धा पार पाडली मुंबई प्रीमियर लीग, त्यामध्ये विनायक भोईर हा सुद्धा आपण पाहू शकला होता. 13 वर 0. आणि परत एक वेळा ते रणरणत ऊन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आज ऊन सावल्यांचा पावसाचा खेळ सातत्याने रंगतोय. 2-in-2 मध्ये दाखवलं जातं. एका बाजूला केतन मात्रे, दुसऱ्या बाजूला खेळाडू फिरोज. हे षटक हाताळण्याची जबाबदारी केतनला अजूनही खातं उघडायचंय. मोठा खेळाडू आहे महाराष्ट्राचा बाईक सम्राट, कार सम्राट, सध्या इन ॲक्शन. पहिलाच बॉल उलटा खेळलाय. थर्ड मॅनला जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. खातं उघडलंय केतन मात्रेचं चौकाराने. स्विचिटचा फटका पाहायला मिळतो. फिरोज शेखचा हा बॉल आपण पाहू शकतायत ॲक्शन रिप्ले मध्ये. थोडासा थांबून आला होता. टर्न सुद्धा मिळाला होता, परंतु तेवढं वेट अँड वॉच केलं. ग्रिप बदलली, पोझिशन मध्ये आला आणि सरळ चेंडूला मात्र पाठवलं थर्ड मॅनला. चौकार. गुड शॉट. धावा येत आहेत. धावांचा फ्लो वाढलाय. 17 धावा स्कोर बोर्डवर. 4 बॉलचा खेळ संपलाय. महागड षटक. परत एक वेळा तेच दृश्य. आता थर्ड मॅन ठेवलाय. ओमीच्या हातात बॉल जाईल. धाव मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. हा डॉट बॉल खूप महत्वाचा ठरू शकतो. डॉट बॉलने दबाव येईल, कारण हे दोन्ही जे फलंदाज मैदानामध्ये खेळतात ते आक्रमक खेळ करण्यासाठी जाणले जातात. केतनने पहिले दोन्ही बॉल उलटे फटके मारण्याचे प्रयत्न केले. एकामध्ये यश आलं, एकामध्ये अपयश आलंय. शेवटचा बॉल शफल झाला आणि त्यानंतर उडवलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी SP बॉईज ट्रॉफी. षटकार. क्लास यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतो. षटकार. षटकार सजवला केतन मात्रेने. पहा क्रिजच्या एकदम आतमध्ये शफल झाला. आउटसाइड ऑफ स्टंप वरून बॉलला खेचलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि गिर्द झाडांमध्ये जाऊन बॉल पडतोय. चर्चेमध्ये असते वेडीचं हे ग्राउंड. काय ती झाडी, काय ते डोंगर,
आणि काय ती स्पर्धा समद ओके मध्ये SP बॉईज शुभम पाध्ये आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून गेली 5 वर्षे ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. पंकज पाटील गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल दिशा दिली आहे, सिंगल तर तिथे नक्की मिळेल. ओमी केनीला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केतनने चालवलाय, 2 धावा इथे कंप्लीट होतील. पंकज पाटील गोलंदाजी करतायत, खंडेराव पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचे काकाश्री आपले सहर्ष स्वागत. धावा झाल्या त्या डबलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवर 25. 25 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. ओमेकेनीचा विचार केला तर 4 बॉलमध्ये 15 रन त्यांच्या बॅटमधून आलेत आणि 3 बॉलमध्ये 10. अतिशय चांगली केतन मात्रेच्या बॅटमधून मात्र धावांचा वेग वाढला. बॅकफुटला जात असताना पॉइंट वरून काय कट शॉट पाहायला मिळतोय. जागा बनवली, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमी केनीच्या बॅटमधून आणखीन एक नेत्रदीपक खणखणीत चौकार. यॉर्करचा प्रयत्न होता, दिशा थोडीशी भरकटलाय. पंकज पाटील सोडून दिला बॉल. ओमी केनीने वाईट बॉलचा इशारा आणि या वाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 30 धावा 30. या अगोदरच्या बॉलवर मात्र टॉस झाला होता आणि त्यानंतर काय जबरदस्त फटका, 4 रन मिळाले आणि तो दबाव पाहता व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. थोडीशी लेंथ या वेळेला दिशाहीन पाहायला मिळाली. 1 रन मिळते. याला कट करण्याचा प्रयत्न, कॅच हिटचा कॉल होता. बॉल तर निसटलाय हातातून. तत्पूर्वी धाव इथे मिळताना दिसणार नाहीये. पंकज पाटीलने नक्कीच चांगलं मिश्रण दाखवलं या ओव्हरच्या दरम्यान. तुमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ही खासियत राहिली, ही स्पेशालिटी आहे पंकज पाटील. पालन टेंबोडे एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, अनेक वर्षांचा दांडगा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. फुलर लेनचा बॉल अँगल करत खूपच चांगला यॉर्करचा प्रयत्न झाला होता, त्याला डिगआउट केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, केतन भरपूर तल्लक आहे, भरपूर वेगाने धावतो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, तिसरी धाव देखील कंप्लीट होईल. जिथे 1 होती तिथे 2 घेतल्या, जिथे 2 होत्या तिथे 3 कंप्लीट केल्या. ही खासियत आहे केतन मात्रेची. या ओव्हरमध्ये धावांचा फ्लो आणखीन वाढतोय. टीमची धावसंख्या 33, 33 धावा. 33-0 आतापर्यंत. जिथे मात्र सिंगल होती, सिंगल मधून डबल, डबल मधून ट्रिपल, हीच खासियत राहते. ज्या वेळेला मात्र ऑल इंडिया ओपन क्रिकेट पाहिलं जातं, खेळलं जातं, त्यावेळेला ग्रामीण भागातील खेळाडूंना हेच शिकावं आणि प्रत्यक्षात ते मात्र उतरवावं. आता चांगला फटका तर सजवलाय. कॅच हिटचा कॉल परत केलाय. फिल्डर आहे, केतनची विकेट मिळाली आहे. पंकज पाटीलच्या खात्यामध्ये केतन आउट होतोय. त्याने धावा केल्या या मॅच मध्ये 10. ला धक्का इथे देण्यामध्ये यश आलंय आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये अमित नाईक, जो नाही कोणाला भीत, नाव त्याचं अमित. आणि हा अमित कालच धर्मवीर चषक कोलगेट बँड्रा येथे मालिकावीराची बाईक जिंकलेला खेळाडू आहे. त्याच्या आयुष्यातली पहिली बाईक त्याने जिंकली आणि नक्कीच पहा, काल जरी चांगला खेळ झाला, लगेच आज एकटघर उरण तालुक्यातलं गाव, छोटंसं गाव, तिथून ही स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये येऊन खेळतोय. म्हणजे याच्यावरून तुमचं प्रोफेशनलिझम पाहायला मिळतं आणि त्यातल्या त्यात कमिटमेंट. जर तुम्ही कुठल्या टीमच्या संघमालकाला कमिट केलं असेल तर मी येईन आणि ती कमिटमेंट इथे दिसते. आल्या आल्या पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. मागचा पाय वाकवला, बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. काल बँड्रा मधून जो खेळ केला तो थांबलेला नाहीये, तो वेडीच्या ग्राउंडवर देखील सुरू आहे. बॉल सीमा पार, षटकार.
होता अप्रतिम स्टायलिश शॉट पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना सातत्याचं दुसरं नाव अमित नाईकला आपण पाहत आहेत. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. मात्र कुणाल दाते सर, अमित नाईक एक वेगळंच रसायन आहे आणि तेच मात्र अमित नाईक पुन्हा एकदा क्लास दाखवत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग. शांत खेळाडू आहे, परंतु तेवढाच बॅटिंग करत असताना विध्वंसक आहे. ISPLच्या देखील तुम्ही त्याच्या नॉक्स पाहिले असतील, ज्या पद्धतीने तो खेळला. मधल्या फळीमध्ये येत असताना मोठमोठे फटके त्याने मारलेत आणि सध्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धाही गाजवतोय. आयुष्यातली कालच एक पहिली बाईक त्याने जिंकली, धर्मवीर चषक कोलगेट बँड्रा येथे खेळत असताना. आणि आज परत एक वेळा या वेडीच्या ग्राउंडवर तो आल्यानंतर वेड लावतोय. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 39 धावा झाल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 रन. जिशान आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, सरळ विकेट कीपरच्या हातात. पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. चांगली सुरुवात आहे जिशानची. यासाठीच ओळखला जातो जिशान खान. वेगेवर नियंत्रण, एकाग्रता, लयबद्धता, अचूकता आणि भेदकता या गोष्टींच्या जोरावर मात्र अनेक फलंदाजांना ज्याने थैथया नाचवलंय तो जिशान खानला आपण पाहतायत. पहिलाच बॉल डॉट. पहिला निर्धाव आलाय. दुसरा बॉल या ओव्हरचा. दुसरा बॉल पायात होता, बरोबर ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. तिथे प्रयत्न फिरोजचा, तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल. ओमी केनी गॅप मध्ये खूप चांगला फटका सजवत असताना टीमची धावसंख्या 41. तुमचं फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. आणि तेच ओमी केनी यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय की पायावरचा बॉल कसा खेळायचा, बॉटम हँडचा चांगला वापर कसा करायचा, गॅप कसा शोधायचा आणि 2 धावा कशा घ्यायचा, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ओमी केनीला आपण पाहतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा 41 ला 1. हाय बॅकलिफ्टले नाही तर बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवून असताना बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला तिथे ओमी केनीने. 24 धावांची खेळी आतापर्यंत त्यांनी साकारले. ऑलमोस्ट 275च्या वर त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट आहे. यावेळेला बीट केलं, लेंथने बीट केले. ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न, बीट होऊन बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. चांगली गोलंदाजी राहिले. आतापर्यंत 3 बॉल त्याने हाताळलेत, फक्त 2 धावा खर्च केलेत. परफेक्ट ओमी केनीचे मायनस पॉईंट ओळखतोय आणि त्यानुसार गोलंदाजी करताना जणू काही या 3 बॉलमध्ये खेळपट्टी ही त्याच्या जिशान खानच्या प्रेमात पडली असावी असं दृश्य पाहायला मिळतं. चौथा बॉल या षटकातला. चौथा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. ताथा थैया नाचवलंय सध्या तरी मी म्हणेन फलंदाजी करत असताना ओमी केलीना. आणि भरपूर वेळेला म्हटलं जातं की लेफ्ट आर्म सीमर आणि लेफ्ट हँडेड बॅटर ज्या वेळेला आमने सामने असतात त्यावेळेला बॅटरला जास्त ऍडव्हान्टेज असतो, परंतु जिशान त्या सगळ्या गोष्टी खोडीत काढतोय. राऊंड आर्म ऍक्शनने हा बॉल टाकला, इनसाइड एज घेतली, विकेट कीपरने चांगला अडवला आणि तो डॉट बॉल येतोय. कमालीची गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते जिशान कडून. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. पलटवार झालाय. 16 बॉलचा खेळ संपलाय. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. पायातला बॉल, परफेक्ट यॉर्कर, डिग आउट केलाय, खोदून काढलाय. एक तर मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न ते सुरू झालाय. जिशान थोडासा नाराज आहे, परंतु शेवटी काय करणार, डीप मध्ये फिल्डर होता. 2 धावा तिथे मिळतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 43. चांगला क्रिकेटमधील बेसिक विसरत नाहीये. सिंगल डबलला महत्व देतो. जसा चेंडू येतोय तसा त्या चेंडूला मात्र शैलीदारपणाने खेळत असताना ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये हे ओमी केनीला सुद्धा माहिती आहे आणि त्यानुसार फलंदाजी करताना पाहायला मिळतो. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचली गेली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि दोन्ही ब्रदर्स एकाच टीम मध्ये खेळतात. उजेरही आहे. यावेळेला उडवलाय बॉल. टायमिंग पाहावं लागेल. दिसतंय चांगलं टायमिंग आहे आणि बॉलला सरळ पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. इट्स अ मायटी हिट. सिक्सर. 6 धावा. ओव्हर समाप्त. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात आता 49. बॅक काय फटका खेळला होता शेवटच्या बॉलवर. 5 बॉल व्यवस्थित हाताळले होते, परंतु ओमी केनी जास्तीत जास्त वेळा शांत राहणार नाहीये आणि त्यामुळे मात्र ओमी केनीचा एक स्टायलिश शॉट पाहायला मिळाला. अगदी लॉंग ऑफ क्लिअर करणारा एक धम्माकेदार षटकार आपण पाहिलात. 13 बॉलमध्ये 32 धावा ओमी केनीच्या बॅटमधून पाहायला मिळतात. 1 बॉलमध्ये 6 स्ट्राईक मिळाली होती. अमित नाईकला आल्या दबावाला न जुमानता चांगला षटकार ठोकला होता. 49 ला 1.
परेश आला आता गोलंदाजीसाठी. परेश आरेकर पहिलाच बॉल खराब टाकलाय, बाउन्सर कदाचित, आणि तेच इथे पंच सांगत असताना वाईट बॉल असेल. आदरणीय सन्माननीय मोतीलाल शाह साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. MS म्हणून ज्यांची ओळख, त्यांना मी विनंती करीन आपण व्यासपीठावर या. हा चांगला बॉल होता परेश आरेकरचा. बॉडी लाईन बॉल, पहिल्या बॉलवर नक्कीच खराब लाईन होती. अंपायरचा इशारा लेग बाय. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 51, 51 धावा. या ओव्हरमध्ये जर 60 आणि 65च्या आतमध्ये जर थांबवलं तर नक्की मी म्हणेन चेजेबल धावा आहेत या ग्राउंडवर. कारण दुसऱ्या टीममध्ये रती महारथी आहेत. 32 धावा केल्यात ओमी केनीने. 13 बॉल त्याने फेस केले, तो स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट बॉलचा वापर, बॅकफुटला जात असताना पॉइंट मधून बॉलला काढलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय, सिंगल मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु थांबवला आता अमित नाईकने. आणि आता बॉल निसटला, फायदा मिळेल. आणि आता 2 धावा, आता दुसरी बरोबर तिसरी घेण्याचा प्रयत्न आहे. आता परत चुकीच्या एंडला थ्रो, चौथी आता मिळू शकते, परंतु नाही, आता 3च मिळतील. चौथ्या धावेच्या प्रयत्नात इथे थांबवले. धावा धाव, प्रत्येक धावेसाठी प्रयत्न इथे सुरू होता आणि शेवटी त्या 3 धावा मिळाल्यात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर ट्रिपलच्या मदतीने 54. 54 धावा झालेत एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना बाजार अळी मनोर ही टीम पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना एचवर स्पोर्ट्स सफाळे वर्सेस टीम 94 कामन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. चौदा बॉलमध्ये 35 ओमी केनीच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. अमित नाईक 2 बॉलमध्ये 6. हाय बॉल चांगल्या टप्प्यावर परेश आरेकरचा पडल्यानंतर खाली राहतोय. ऑन साइडला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, बीट केले. डॉट. खूप चांगली गोलंदाजी. नवापूर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर लवकरात लवकर त्याने आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप, ती सुद्धा मात्र हाताळली. आणि त्यानंतर मात्र बरेच स्पर्धा खेळत असताना उत्कृष्ट फलंदाजाचे किताब का पटकवले, याचं ज्वलंत उदाहरण. यावेळेला स्लॉट मध्ये बॉल होता, पुढे टाकलेला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे, ओ व्हाट अ कॅच. चांगला झेल तिथे टिपलाय हुझेरने, आणि मात्र फलंदाज बाद होतोय अमित नाईक. मिळते. भविष्याला आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये काय मान्सून सुपर सिरीज मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. तोच खेळाडू मात्र आज या वेडीच्या मैदानात पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 54 धावा. कुणाल ते सर, या षटकामध्ये धावा फार कमी प्रमाणात आलेत. परेश आरेकरच्या गोलंदाजीवर चिकाटीने गोलंदाजी केले. चांगली गोलंदाजी राहिली डेथ ओव्हर मध्ये. आणखीन खराब विकेट किपिंग, आणि याच दरम्यान आणखीन 4 धावा ऍड होतील. या धावा थांबवणं गरजेचं आहे. आणखीन 4 धावांचा बोनस इथे मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. वेगवान चेंडू होता. श्रेयस कदमला हा चेंडू मात्र जरूर स्कीट होऊन ओमकार देसाईला सुद्धा बीट केलं, आणि विनायक भोईरला आलिंगन देत असताना पाहायला मिळतोय ओमी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 58. नशिबाचा चौकार. शेवटचा बॉल शिल्लक 58 धावा स्कोर बोर्डवर. आणि शेवटचा बॉल देखील परफेक्ट यॉर्कर. बॅटचा एकदम टो एंडला लागलाय. सिंगल तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स, आणि शेवटच्या बॉलवर रनआउट, म्हणजे एकच धाव मिळेल. धावा झालेल्या आहेत 59. 60 धावांचं लक्ष असेल ताई पॅकर्स या टीमच्या समोर. 62 विन, 60 धावांचं टार्गेट. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. एचवर स्पोर्ट्स सफाळे आणि टीम 94 कामन.
अजून एक स्पर्धा येताना पाहायला मिळेल. प्रो लिंक स्पोर्ट्स प्रो लिंक कप मुंबई सीझन 2 कमिंग सून. टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट ही मात्र आपण पाहणार आहोत. लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. आपण डाव्या साईडला प्ले स्टँड मध्ये आपण असनस्तन व्हायचं आहे. प्रत्येक खेळाडूला विनंती करेन. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन, HO स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन किरण गुरुद्वान स्वतः मात्र या ठिकाणी येत आहेत. आणि टीम 94 कामन टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्याकरिता. चला, या दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. मी सचिन पाध्ये यांना विनंती करेन. सचिन पाध्ये साहेब, आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन व्हावा. झालेत. आपण मॅच सुद्धा लगेच स्टार्ट करणार आहोत. जास्त वेळ न घेताना आपण टॉस करून डिसिजन संतोष जाधव पिन्या ह्या वेळेला टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. दोन्ही टीमसाठी ऑल द बेस्ट. किरण गुरुद्वान आणि संतोष जाधव पिन्या. टीम 94 कामन ऑन द टॉस अँड चूज टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. 60 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, 60 टू विन. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर आता मैदानामध्ये गेलेत. नागेश वाडेकर आणि श्रेयश कदम. नागा पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये भिवंडीमध्ये नागेश वाडेकरने शतक ठोकलं होतं. आणि नुकत्याच झालेल्या मान्सून सुपर सिरीज मध्ये श्रेयश कदमने धमाकेदार खेळ केला होता. त्याच्यामुळे 60 धावांचं लक्ष. मजा येईल या मॅच मध्ये. पहिलं षटक. पहिलं षटक हाताळण्यासाठी आरफ शेखला आपण पाहत आहेत. गोलंदाजी मार्कवर नागेश वाडेकर अँड श्रेयस कदम. पहिलाच बॉल ह्या वेळेला तुमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. खूप चांगली थिंकिंग वापरली. पहिलाच बॉल डॉट. चांगला बॉल आरब शेखचा, बदलापूरचा खेळाडू आणि बरोबर यॉर्करचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर फुट मुवमेंट पाहायला मिळालेली नाहीये. नागेश वाडेकरची जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट. ऑफ साईडला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या 1 ऑफ द मार्क. पहिल्या 2 बॉलवर तो संयमी खेळ दिसलाय, परंतु आता धमाकेदार बॅटिंग करावी लागेल श्रेयश कदमला. कारण इथे तुम्हाला जास्त मार्जिन नाहीये. कारण 15च्या सरासरीने धावा करायच्या आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये. ज्यावेळेला तुम्ही या धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय, त्याच्यामुळे आक्रमण करणं गरजेचं आहे. अरब शेखचा हा बॉल या वेळेला
बँड्राचा वंडर बॉय श्रेयस कदमच्या बॅटमधून येईल खणखणीत षटकार 6. याच गोष्टीचा मी उल्लेख करतो की तुमच्याकडे जास्त मार्जिन नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहतोय जसा मैदानामध्ये आला पहिला बॉल फेस करत होता थोडासा शफल झाला क्रीजच्या आतमध्ये जात असताना पुढे फोर्स केला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. चांगलं टायमिंग. टीमची धावसंख्या 7. स्लोवर वन चेंडू होता. अगोदरच रीड केलं होतं. क्रीजचा वापर केला. हुक केलं आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार हा दुसरा धमाका. ही खासियत आहे या श्रेयस कदमची. भरपूर लवकर पोझिशन मध्ये येतो, लवकर बॉलला ओळखतो आणि बॉल असे उडवतो. परत एक वेळा क्रीजच्या आतमध्ये पाहिलं होतं की कुठेतरी फ्लाईट देतोय, बोट फिरवली होती बॉलवर, लवकर ओळखलं. हुक शॉट. 6 धावा मिळतील. बॅक टू बॅक दुसरा षटकार. टीमची धावसंख्या 13. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. लगातार दुसरा षटकार. 13 रन झालेले आहेत. ताई पॅकर्स या टीमची स्थिती मजबूत स्थिती आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळते. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे. श्रेयस कदम त्यामधलाच पाहायला मिळतोय. हा हिरा आहे. हा चांगला बॉल होता. मजबूर केलं होतं यावेळेला खेळण्यासाठी. कट केला जातोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 14. फॉलो केलं या बॉलवर आरब शेखने. वाईड यॉर्करचा प्रयत्न झाला, त्याला कापलं, चॉप केलं, एक सिंगल मिळते. 14 धावा झाल्या. जी सरासरी गाठायची होती ती आतापर्यंत गाठली आहे. हा एक महत्वाचा बॉल असेल, शेवटचा बॉल या ओव्हरचा. चांगला बॉल. स्लोवर वन चेंडू होता. ह्या वेळेला नागेश वाडेकर डॉट बॉल होत असताना पाहायला मिळतोय. सरळ चेंडू विकेट किपर केतन मात्रेच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14. चांगला बॉल होता. शेवटचाही बॉल बरोबर कटरचा वापर केला, कमी गतीने बॉलला वळवलं आणि श्रेयस आता तेच इथे चर्चा करतोय, कानमंत्र देतोय की एका बाजूनेच फटके येत आहेत, दुसऱ्या बाजूने देखील फटके येणं गरजेचे आहेत. त्याच वेळेला धावांचा लक्ष्याचा पाठलाग आपण करू शकतो कारण 60चं टार्गेट आहे. 14 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. परंतु नागेश वाडेकर तेवढाच आक्रमक बॅटर आहे. त्याने देखील भिवंडीमध्ये मागच्या हंगामामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये शतक ठोकलं होतं, हे विसरून चालणार नाहीये. परंतु आता बेडीच्या क्रीडांगणावर आल्यानंतर त्याच्या बॅटमधून धावा पाहिजेत. मी म्हणेन टीमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ताई पॅकर्ससाठी अमर भाऊ परुळेकर यांचा संघ सध्या ताई पॅकर्स मैदानामध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला बाजारळी मनोर हा संघ आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. 14 रन्स आणि दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज मोईन खान. मोईन खानचा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. 1 बाउन्स 4 रन्स. ग्रेट टायमिंग. 4 रन. चित्ता कॅम्पचा आणखी एक खेळाडू मोईन खान आला गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल बरोबर लोअर फुल टॉस होता, त्याला दिशा दिली. मिड विकेटचा फिल्डर धावला परंतु शेवटी ती शर्यत जिंकली आहे. त्या बॉलने बॉल सीमारेषा पलीकडे जातोय आणि चौकार येतोय पहिल्याच बॉलवर. एका बाजूने हल्ले सुरू आहेत आणि सातत्याने ते हल्ले करत असताना सध्या तरी श्रेयस कदम जो दाखवतोय 10 कदम. 18 रन झालेले आहेत. 60 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना श्रेयस कदमची बॅट बोलू लागले, तळपले. गुड बॅटिंग. 4 बॉलमध्ये 17 रन त्याच्या बॅटमधून आलेत. फुलटॉस बॉल वन हँडने सरळ चेंडूला फेकून दिलंय. ऍज अ स्विफ्ट एज अन एरो. बाणासारखा वेगवान. 6 धावा. अनस्टॉपेबल श्रेयस कदम आणि हा तर ज्युसी फुल टॉस होता त्याच्यासाठी. दोन्ही हाताने ही मेजवानी स्वीकार केली. मोईन कुठेतरी चूक करत असताना पाहायला मिळाला. पहिलाच बॉल त्याच्यावर देखील 4 धावा. दुसरा बॉल बरोबर फुल टॉस बॉल आणि ऑलमोस्ट त्याला देखील फेकलं. एका हाताने बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक बाउंड्रीज येतात. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यात. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्या 24 धावा. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. मोईन खान आतापर्यंत 10 धावा खर्च करतोय. पहिल्या बॉलवर चौकार डिप मिड विकेटला. दुसऱ्या बॉलवर फाईन लेग षटकार. तिसऱ्या बॉलवर मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळेल आणि 1 रनने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली. यस अंपायर्स कॉल. यस अंपायर्स कॉल आहे.
या आपण रिव्ह्यू या ठिकाणी जरूर घेतला गेला आहे. DRSचा वापर केला आहे, चॅलेंज केलं आहे. तर अंपायर सादिक राजापूरकर सर, काही डोंगरावर प्रेक्षक वर्ग सफाळेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना अगदी शांत चित्ताने आणि डिसिप्लिन आमचे जरूर पाहायला मिळत आहेत. शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग आहेत. झाडाझुडपात या मॅचचा आनंद घेत असताना काय नजारा आहे हे पहा. प्रेक्षक वर्ग, कॅमेरामॅन या क्षणचित्रे फितीत करत असताना काही प्रेक्षक वर्ग अगदी मात्र वर चढून या मॅचचा खूप चांगला आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. म्हणून निसर्ग, स्पर्धा आणि गावाची ओळख काय असेल तर SP बॉईज ट्रॉफी शुभमजी पाध्ये साहेब यांची. डिसिजन पेंडिंग आहे प्रेक्षक वर्गांचं. यावेळेला आपण पाहता क्षणचित्रे. जबरदस्त हिरवळ असं मैदान, निसर्गाशी जुळलेलं नातंच आपल्याला वेगळं पाहायला मिळतं. काय निसर्ग आहे. चहबाजूने पहा, स्टँड्स कचाकच भरलेले. वेडी ग्रामस्थांनी घेतलेली दखल शुभमजी पाध्ये यांच्या समवेत पाठिंबा देण्यासाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात आणि असाच पाठिंबा राहिला तर महाराष्ट्रातील टॉप 10 मध्ये स्पर्धा ही पोहोचेल यात मात्र शंका नाहीये. चला, अंपायर्स कॉल हा मात्र यावेळेला स्वीकारावा लागणार आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 25. अँगल मात्र यावेळेला जरूर आला नव्हता आणि त्यामुळे मात्र आपण पाहू शकतायत. सो रिव्ह्यू घेतला गेला होता. चला, मॅच स्टार्ट करायची आहे. जो काही निर्णय आहे तो ऑनफिल्ड अंपायर्स देतील तोच तुम्हाला स्वीकारावा लागेल. 1 रन मिळते आणि संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. 60 धावांचं पाठलाग करताना 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. मोईन खान पुन्हा एकदा सज्ज होईल. नागेश वाडेकर नागा या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाले या खेळाडूला आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर. चेंडू आपण पाहिला, फार वेग होता परंतु काय फिल्डिंग अप्रतिम राहिले. भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि नो बॉलचा इशारा येत असताना नो+1 अशा मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या 27. भरपूर बाहेर हा बॉल टाकलाय खेळपट्टीपासून आणि त्याचमुळे कदाचित हा नो बॉल दिलेला असावा आणि तोच निर्णय. पण पाहतोय आणखी अवांतर धावा मिळत आहेत. 2 धावा एक्स्ट्रा मिळाल्यात. परत एक वेळा ती स्ट्राईक मिळाली आहे श्रेयस कदमला. यावेळेला फुलटॉस बॉल सरळ चेंडूला फेकून दिलंय. भिंगरी शॉट म्हणायला हरकत नाहीये. 6 धावा. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. चांगली बॅटिंग, कडक बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते. जसा फुल टॉस मिळाला त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय आणि बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. येस, बॅटरने रिव्ह्यू घेतलाय बीमर चेक करण्यासाठी. डिसिजन पेंडिंग आहे. काय श्रेयस कदमची बॅट यावेळेला बोलू लागले. षटकार चौकारांची भाषा बोलताना पाहायला मिळतो. ही ताकद आहे या खेळाडूची. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. त्यामध्ये आय कोऑर्डिनेशन, फुटवर्क, फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. षटकार येईल आणि या षटकाराने ताई पॅकर्स टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 33-33 ला 0. काय पार्टनरशिप झाले आतापर्यंत. 7 बॉलमध्ये 30 रन. श्रेयस कदमच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. अचूक टायमिंग अप्रतिम पाहायला मिळतं. हीच ताकद आहे या खेळाडूची, ही ओळख आहे. मोईन खानचा हा बॉल ह्या वेळेला क्लोज कीपर होते. पाठीमागे आपण पाहू शकला डॉट बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता बॉल. डॉट. हे चांगलं प्लॅनिंग पाहायला मिळालं.
कुठेतरी तो परत एक वेळा यॉर्कर लेंथवर भरोसा दाखवत असताना मोईनने आतापर्यंत 19 धावा खर्च केल्यात. महागडं षटक आहे. शेवटचा बॉल शिल्लक, धावा झाल्या 33. फुलटॉस बॉल ऑन साइडला सोडणार नाहीये. जैसी गेंद वैसी नसीहत. श्रेयस कदम नावाचं वादळ या वेडीच्या मैदानात घोंगावलंय. 6. सामना ऑलमोस्ट खुला करत चाललाय, उद्ध्वस्त करत चाललाय. एखाद्या बुलडोजर प्रमाणे गोलंदाजी. मोईन समोर गोलंदाजीसाठी सज्ज होता. शेवटचा बॉल होता. परत एक वेळा फुल टॉस मिळाला. परत एक वेळा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिथे बाउंड्री लाईन थोडीशी छोटी आहे त्याचा फायदा उचलला जातोय आणि सरळ बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 39. आता 12 बॉलमध्ये धावा करायच्या 21 फ्रॉम 12. 21 रनची आवश्यकता अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. काय बॅटिंग सुरू आहे. कणखर बॅटिंग. परिपूर्ण मात्र गोलंदाजाचा अंदाज बांधला. लाईन लेंथ ओळखली आणि जे फिल्डिंगची पोझिशन आहे त्या पद्धतीने आपण पाहत आहेत. दोन षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या फलकावर 39. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा अप्रतिम षटकार. 6. येऊ शकते कारण पहिल्या बॉलवर सिक्सर आला आणि त्याच्यानंतर विकेट आली आहे. 21 करायच्या होत्या. 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे, परंतु आता 10 बॉल शिल्लक आहेत. परत एक वेळा तो फुल टॉस बॉल यॉर्करचा प्रयत्न होता. अमित नाईक भरपूर जास्त अंतर कापत एका हाताने हा झेल तिथे त्याने टिपलाय आणि मुंबईच्या भाषेमध्ये, मैदानी भाषेमध्ये बल्ब काढला असं म्हटलं जातं या झेलाला. आणि एक चांगला झेल इथे संपन्न झालाय अमित नाईक कडून. प्रभाकरच्या खात्यामध्ये ही विकेट. हा झेल 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. काय झेल टिपलाय. या अगोदर आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना आपण पाहू शकलात फणसपाडा टीमचा अजय पाटीलने सुपर कॅच टिपला होता. गेल्या वर्षात आपण पाहिलं असेल प्रशांत गरजचा तो झेल जो फटका मारला होता आणि कुणाल मांझेने टिपलेला तो झेल. अप्रतिम सावरोलीचा ब्रँड अंबाडी भिवंडी तालुक्यातील खेळाडू त्याने तो झेल टिपला होता सूर उडी मारून आणि तो झेल खूप व्हायरल झाला होता. बऱ्याच भारतीय क्रिकेटपटूने सुद्धा ट्विटरवर मात्र जरूर कमेंट केली गेली होती. अशा प्रकारचा मात्र सातत्याने आपण तो झेल व्हायरल होताना पाहायला मिळाला. ग्रेट कॅच अमित नाईक आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. ग्रेट कॅच. संघाची धावसंख्या 45-45. टॉस बॉल होता ऑन साईडला. मनगडाचा चांगला वापर करत असताना ओमकार देसाई 1 रन जरूर येईल. संघाची धावसंख्या 46 रन पाहायला मिळते. 36 वर खेळतोय 9 बॉलमध्ये श्रेयस कदम. चांगला फ्लिक शॉट. सुरुवात चांगली केली आहे ओमकार देसाईने. धावा झाल्या 46. अजूनही 14 धावसंख्येची आवश्यकता आहे येणाऱ्या 9 बॉलमध्ये. 9 चेंडू आणि 14 धावा. चांगला बॉल होता, वेगवान होता प्रभाकरचा. हा बॉल पाहायला मिळाला. भन्नाट वेग आपण पाहू शकलात. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ताई पॅकर्स या टीमची 47 धावा. आणि अपीलही थोडीशी लेट केली, परंतु पंचाने सांगितलं बॅटलाही लागलाय बॉल, त्याच्यामुळे 1 धाव जाईल बॅटरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 47. टॉस बॉल होता. ह्या वेळेला मात्र जरूर सोडून दिला. ओंकार देसाईला परतावं लागेल की काय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. प्रभाकरने कमबॅक केलंय. या ठिकाणी उपस्थित झालेत प्रोलिंग स्पोर्टचे प्रोप्रायटर विपुल पांडुलकर यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मागे खेळायचा होता हा फटका, आणि इथे मात्र डगआउट मध्ये जावं लागेल ओंकार देसाईला रनआउटच्या स्वरूपामध्ये. म्हणजे आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये अजूनही सामना जिवंत ठेवलाय प्रभाकरने.
13 धावसंख्येची गरज आहे. 8च धावा या ओव्हरमध्ये त्याने खर्च केलेल्या आहेत. 7 चेंडू 13 धावा. 7 बॉल आणि 13 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. क्रितेश गरत पालघरमधील अजून एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख अंडरम पासूनचा प्रवास ओरम पर्यंत आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. बिरवाडीचा वंडर बॉय म्हणून ज्याची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. आता 7 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. 47ला 2. श्रेयस कदमचा विचार केला तर एक भिंत बनले या इनिंगमध्ये ताई पॅकर्स या टीमकडून. 10 बॉल 37 त्याच्या बॅटमधून 370चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक फलंदाजी, डोळ्याची पारणं फिटणारा या वेळेला खेळ साकारला गेलाय श्रेयस कदमच्या बॅटमधून. संयम फार महत्वाचा भाग असतो क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा. या वेळेला मात्र आपण पाहतायत खोलवर चेंडू होता. 1 रन तर मिळेल. डीप बॅक पॉइंटला बॉल येतोय. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना श्रेयस कदमच्या बॅटमधून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 48. आता 6 बॉल 12 रनची आवश्यकता आहे. संयम बाळगून मात्र चांगली फलंदाजी केले कुणाल दाते सर श्रेयस कदमने आणि यासाठीच ओळखला जातो हा खेळाडू. चांगला सामना. विपुल पांडुलकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. प्रो लिंक स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून काल देखील एक मोठी स्पर्धा कव्हर करण्यात आली बँड्रा कोलगेट ग्राउंडवर, धर्मवीर चषक. आणि आज तुम्ही पाहताय या वेडीच्या क्रीडांगणावर एसपी बॉईज ट्रॉफी देखील तुम्हाला अनुभवायला मिळते या प्रो लिंक स्पोर्ट्सवर या चॅनेलवर. आणि आता सध्या धावा झाल्यात 48. 12 धावा ठेवलेल्या आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. गोलंदाज प्रभाकरने कोपरी गावचा खेळाडू आहे. गोलंदाजी चांगली केली आहे या ओव्हरच्या दरम्यान आणि नक्कीच 12 धावा आता डिफेंड करण्यासाठी आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. चुरशीचा सामना रंगतोय परंतु विजयानी पराभवातला अंतर जर कोण असेल तर तो खेळाडू मैदानामध्ये आहे श्रेयस कदम. 6 बॉल 12 रन हे आपण पाहू शकताय. जबरदस्त ही शूट केले गेले होती. अतिशय एसपी ट्रॉफी आपण पाहतायत आणि ज्या पद्धतीने हे आपण एसपी ट्रॉफीचं पाहायला मिळतं. सहा बॉल आणि 12 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी. 6 बॉल 21 धावा कुणाला ते सर याच मैदानात ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं. अमरदीप जलसार संघाचा जयेश बॉम्बने जबरदस्त बॅटिंग केली होती. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. आज जरी खुला गट असला तरी सुद्धा ग्रामीण भागातील खेळाडूंनी जो खेळ केला याच मैदानात अतिशय वाखाणण्याजोगे. सफाळे विभागातील पालघर जिल्ह्यातील नंबर 1 रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या हृदयात घर केले या स्पर्धेने. स्वतः या ठिकाणी केतन मात्रे येत आहेत. पहिलाच बॉल मिस झाले होते. 1 रन तर जरूर मिळेल. बाईटच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचं बॅट अँड बॉल मध्ये कॉर्डिनेशन झालं नाही. 1 रन. केतन मात्रे देखील गोलंदाजी करू शकतो. कित्येक वेळा वाकळण गावासाठी त्यांनी अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गोलंदाजी केली आणि आता प्रोफेशनल लेवलच्या क्रिकेटमध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तुमची ओळख आणि तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल तर अशा लेवलला गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 5 चेंडू 11 धावा. ऑन साईडला क्रितेश गरजचा हा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. सगळ्यात मोठं बॅटल आहे. समोर श्रेयस कदम, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय केतन मात्रे. दोन्हीही रणधुरंदर आहेत त्या टेनिस बॉल क्रिकेट जगतातल्याने. त्यांच्या समोर हे बॅटल रंगत असताना प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झालेत या वेडीच्या क्रीडांगणावर आल्यानंतर. कारण आता बॉल शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये धावा करायच्या 10. मैदानामध्ये सध्या एक चांगली जुगलबंदी ताई पॅकर्स कडून श्रेयस तर दुसऱ्या बाजूला टीम बाजार आणि मनोर कडून गोलंदाजीसाठी केतन मात्रे. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा सामन्यामध्ये यावेळेला उमेद जागे होते. आशा पल्लवित होत आहेत. 3 बॉल 8 रनची आवश्यकता. हा सगळ्यात महत्वाचा बॉल असेल या सामन्यातला. केतनने आतापर्यंत नक्कीच शांत ठेवलंय. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. परंतु या बॉलवर एखादा जर निर्धाव चेंडू किंवा एखादी सिंगल आली तर मॅच मध्ये रंगत कायम राहील. केतन देखील हार मानणारा खेळाडू नाहीये आणि तो स्वतःला सिद्ध करत असताना पाहायला मिळाला आतापर्यंत या मॅच मध्ये. यावेळेला ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना सरळ चेंडूला पाठवलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी.
षटकार, निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार, ही आहे ओळख, ही आहे ताकद श्रेयस कदम. 47 केल्यात नाबाद. 60च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि परत एक वेळा शफल झाला. पायावर जसा बॉल आला तसा फेकून दिला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. एसटी बॉईज ट्रॉफी आणि खऱ्या अर्थाने शुभम पाध्ये यांचं आयोजन पाहत असताना आज मंत्रमुग्ध करणारे सर्व सामने, पैसा वसूल सामने तुमच्या भेटीला आलेत. परंतु अजूनही 2 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे आणि श्रेयसला अर्धशतकासाठी धावा पाहिजे 3. 2 बॉल आणि 2 रनची आवश्यकता यावेळेला पाहायला मिळते. 3 रन्स अर्धशतकापासून दूर आहे. 58 धावा फलकावर. आतापर्यंत 8 ते 9 अर्धशतक लगावलेत ग्रामीण क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा केतन म्हात्रे. हा बॉल यावेळेला ऑन साईडला आणि जबरदस्त फटका खेळत असताना आपलं अर्धशतक पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग, सुपर, अतिशय चांगली बॅटिंग. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी अशी खेळी करत असताना श्रेयस कदमने मॅच फिनिश केली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट. श्रेयस कदम ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 1 डॉट, 5 सिंगल, 1 वेळा दुहेरी, त्यानंतर 1 चौकार आणि जबरदस्त 7 षटकार. काय बॅटिंग केले. आक्रमकतेचा सितारा, विध्वंसक फलंदाज आणि श्रेयस कदम ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. सात षटकार, 15 बॉलमध्ये 53, 1 चौकार, 1 वेळा दुहेरी, 5 वेळा सिंगल सुद्धा मात्र यावेळेला कन्वर्ट केल्या. 1 फक्त डॉट बॉल आला आणि श्रेयस कदम ताई पॅकजची भिंत यावेळेला आपण पाहतायत ठरतायत मॅन ऑफ द मॅच.